नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. 10वीची परीक्षा झाली, 12वीची झाली, 9वीची सुरू आहे, 11वीची सुरू आहे, 7वी 8वीची सुरू आहे. या सगळ्या परीक्षा आता संपतील. त्यानंतर तुमचा निकाल लागेल, रिझल्ट तुमच्या हातामध्ये येईल आणि त्या रिझल्टवरती गुण असतात टक्केमध्ये. आता हे टक्के कसे काढले जातात? तुम्हाला 70% मिळतात, 75% मिळतात, 80% मिळतात, 99% मिळतात, 100च्या वर नाही मिळत. आता ही टक्केवारी कशी काढली जाते मित्रांनो? तुमचे गुण तुम्हाला टक्क्यांच्या स्वरूपात कसे काढायचे यावर मित्रांनो आज आपली चर्चा आहे. तर जाऊयात पटकन पुढे. बघा, झटपट पटापट पुढे जाऊयात. आता या ठिकाणी समजा एका आपल्या विद्यार्थ्याला गणेश नावाचा एक विद्यार्थी आहे. त्या विद्यार्थ्याला मराठीमध्ये 100 पैकी 70 आहे, हिंदीमध्ये 100 पैकी 80 आहेत, त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये 100 पैकी 70, गणितात 100 पैकी 80, विज्ञानमध्ये 50, समाजशास्त्रामध्ये 80 असे त्याचे गुण आहेत. त्याला एकूण मिळाले 430. या सगळ्यांची बेरीज जर बघितली तर ती 430 आहे. तर आपल्या गाण्याला मार्क मिळालेले 430. आता भावड्या, हे 430 जे मार्क आहेत ते किती पैकी मिळाले? हा एक लय महत्वाचा मुद्दा आहे. आता हे 430 मार्क किती पैकी मिळाले बघा. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र एकूण विषय 6. प्रत्येक विषय 100 मार्काचा. एका विषयाचे 100, 6 विषयांचे किती? 600 झाले. मग आपल्या गाण्याला 600 पैकी 430 मिळालेले आहेत. लक्षात घ्या, टक्केवारी काढताना मिळाले गुण भागिले एकूण गुण आणि त्याला गुणायचं 100 ने. गुणिले 100 केलं की जे येणारं उत्तर ते तुमचे टक्के. आता इथं जर नीट पाहिले तर आपल्या लक्षात येईल, 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला, म्हणजे काय राहिलं? 430 भागिले 6. आता 430 ला भागायचंय आपल्याला 6 ने. बघा, 6 7 42. 43 मधून 42 गेले, 1 राहिले, वरून आला एक 0. आता बघा, 6 1 6, 10तून 6 गेले 4, एक 0 घेतला, बरोबर, एक पॉइंट घेतला. 6 6 36. 40 मधून 36 गेले, इथं राहिले 4, एक 0, परत 6 6 36, म्हणजे 71.66%. किती? 71.66 चे पुढे 67 होतात, म्हणजे आपल्या गाण्याला मिळाले 71.67%. तर अशा